यंदाच्या लोकसभा निवडणुकीला ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदान करण्यासाठी पात्र करण्यात आले आहे। घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण आहेत पात्र, आज आपण नेमकं पाहूयात। केंद्रीय निवडणूक आयोगाने 100 वर्षे ओलांडलेल्या 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय दिला आहे। त्यामुळे जे नागरिक घरबसल्या मतदानाचा पर्याय निवडतील ते थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास पात्र नसतील। घरबसल्या मतदानासाठी नोंदणी करण्यासाठी ज्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना फॉर्म 12D भरावा लागणार आहे। जे ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग मतदार व्यक्ती घरून मतदान करू इच्छित आहेत त्यांना मतदानाची अधिसूचना जाहीर झाल्यापासून 5 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाच्या जवळच्या कार्यालयातील बूथ लेवल अधिकाऱ्यांकडे फॉर्म 12D भरून जमा करावा लागेल। निवडणूक आयोगाच्या वेबसाईट eci.government.in या संकेतस्थळावर अधिकृत वेबसाईटवरून हा फॉर्म डाउनलोड करता येईल। तसेच हा फॉर्म 12D लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊनही घेऊ शकतात। काही शहरांमध्ये या फॉर्मचे वाटप सुरू झाले असून जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी घरबसल्या मतदानाची तारीख ठरवतील। वृद्ध आणि अपंग मतदारांना पोस्टल मतपत्रिका घरपोच पुरवल्या जातील। त्या मतपत्रिकेद्वारे ते पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकतात। या मतदान करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला किमान 15 ते 20 मिनिटे लागण्याची शक्यता आहे। प्रत्यक्ष मतदानाच्या 3 दिवस आधीच घरबसल्या मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिली आहे। त्यासाठी ज्यांना घरातून मतदान करायचे आहेत असे ज्येष्ठ नागरिक, अपंग लोक यांनी तात्काळ 12D फॉर्म भरून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे।